तर मित्रांनो, आम्ही गेलेलो फिरायला सज्जनगडावर आणि माझा ड्रोन झाला क्रॅश. ड्रोन जसा क्रॅश झाला तसा मी झालो पॅनिक. पहिलीच वेळ होती ना, त्यामुळे मग मी आणि यश बघत होतो तिकडे जायचं काय रोड आहे का. खालून आम्ही जाता जाता एकाला विचारलं की ह्या साईडनं आम्हाला मारुती मंदिराला जाता येतं का. तर तो म्हटला जावा, पण तुमच्या रिस्क पुढे बिबटे आहे. मी आणि यश काही विचार न करता सरळ सुटलो ड्रोन बघायला. कसा घसरडा रोड होता, निसरडा रोड होता, पण ड्रोन घ्यायचा एवढी इच्छा. मग गेलो पुढे गेलो तर पुढं पूर्ण थोडं ड्रोनच्या 15-20 फूट जवळ पोचलो असेल आणि रोड बघितलं तर पुढं तरीच रोड बंद. मग माघार येलो. मी केला आबीला फोन. आता माझ्याकडे कुठला पर्यायच नव्हता म्हणून मी केला आबीला फोन. आबी येताना आला सोनाला घेऊन. मिशन सक्सेसफुल, ड्रोन घावलेला आहे. ऋषी जो की आमच्याबरोबर होता. मग आबी, सोन्या आणि ऋषी एका साईडने गेले, दुसऱ्या साईडनं ज्या साईडनं ड्रोनला पोचू शकतो अशा साईडने गेले. एक पाय तुटलाय, कोयत्या पाय तुटला दादा. त्यांना बिबट्याचा आवाज आला. हे झाले पॅनिक. पहिल्यांदा वाटलं माझं चालतंय, आपण दुरुस्त करू. युट्यूबवर सर्च मारला तर त्यात बिबट्याचा आवाज आणि त्याचा आवाज सेमच निघाला. ते आपले सरळ गावी आले. मिशन सक्सेसफुल. फोन त्यांचा मित्र होता मित्र रवी, त्याला फोन. मी सोनला म्हटलं काही झालं तर माझा ड्रोन मला पाहिजे. मग त्यांनी टीम तयार केली पूर्ण आणि मग फुल तयारीने अभि, सोन्या, ऋषी, यश आणि अजून खूप सारे पोरं असे 10-12 जण, म्हणजे रवी होता, रुपेश होता, असे 10-12 जण आम्ही गेलो. जाताना फुल तयारीनं काट्या बिट्या घेऊन आपलं जे आहे ते भेटेल ते घेऊन जाताना रोड तयार करत गेलो. काटे लागतील, ते करवंदाच्या काट्या, जाळ्यातनं काटा बिटा लागला तरी काही संबंध नाही. ड्रोन कर सगळी सुटली. ड्रोन बघायला गेलो. ड्रोन काय एवढा वेळ लावला, अक्षरशः ती 3-4 वेळा रोड चुकली. ड्रोन भेटला तसे डेट म्हणले ड्रोन भेटला तसं नीट सुटकेचा श्वास घेतला. मी होतो सोन्याच्या भरोशा होतो, कारण की मी होतो सगळ्यांच्या मागे. मी आणि सोन्याच्या भरोशात आमचा सोन्या आमचा एका ठिकाणी जाऊन चुकला. म्हणला आता मला काही सुचना आणि त्याला सुचना तर मला पण सुचना. मग आम्ही बसलो आणि आम्ही अशा ठिकाणी अडकलो जिथनं सनसेट तो भारी दिसत होता. खाली असं होतं, पाय जरी घसरला तर आम्ही तरी होतो, म्हणून सनसेट बघायचा आनंद पण घेता येत नव्हता. तर मित्रांनो, आम्ही आलेलो ड्रोन शोधायला. ड्रोन आमचा इथं असा ह्याच्यापाशी आमचा ड्रोन अडकलेला, क्रॅश झालेला ह्याच्या खाली. फाटल्या पूर्ण फाटले. का लूक हे बघा, ड्रोनची रिस्कीची हो का. हे बघा हात बीत कुठे गेले, हे हात बघा, हे बघा. हे आमचा सोन्या कुसळ बिसळ झाले. सोन्या इकडे बघ, ड्रोन रेस्क्यू केलाय आमचा बाबा बहादुराने. अडकले म्हणजे आम्ही इथं अडकले, माणसाने ड्रोन घेऊन आली तिथनं. त्यात कसले ना कसले तरी आवाज येतो बिबट्याचे असे ह्याच्या आवाज. आमचा सोन्या बसलाय रील बघत. रील बघत बसलाय. इथं बाजी फाटलेली, त्यात आला आवाज की ड्रोन भेटला. मग सुटकेचा श्वास घेतला. कसं तरी सोन्याला म्हटलं आपण एका सेफ ठिकाणी जायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. मग नंतर जी पहिली दोघं गेली तीच नंतर मागे आली, रुपेश आणि रवी. मग त्यांच्या मागे मी कसा तरी सुटलो, कसा तरी खाली पोचलो. पण मजा आली खरी उतरताना. कुठलाही रोड भेटत होता, काही नव्हतं भेटत. तो धडपडत होता, इकडं पडत होता, ह्याला हात दे त्याला हात दे, काय रोड समजच नव्हता. घसरते, आमचा आबू घसरतोय काय, उठतोय काय, पळतोय काय, यश आमचा धडपडतोय काय, चुकतोय काय. सगळी धडपडत शेवटी ड्रोन भेटला आणि आम्ही घरी आलो. खूप फुल ॲडव्हेंचर आणि जबरदस्त ट्रिप झाली. काय कसा झाला ड्रोन, त्यात आम्हाला बिबट्याच्या आवाजात फाटले, पण मस्त मजा आली. आठवणच राहील असा ड्रोन ट्राय झाला माझा.